कॅश या ठिकाणी दिलं जाईल. खरं तर आमच्या मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू, कारण की आज सर्व संघांवरती त्यांना पारितोषिक लावलं. असं नाहीये की एकाच टीमवरती आम्ही लावतोय, नक्की त्यांचंही आम्ही कौतुक करू. खरं तर सातत्याने मग ते बेलापूर असो, दोदानी असो किंवा तामसई असो, यस सगळ्यांना या ठिकाणी पारितोषिक नक्की समालोचक, पंच, त्यानंतर आमची युट्यूब वाहिनी व त्यानंतर डीजे आणि प्रेक्षक सर्वांना कॅश प्राइज या ठिकाणी लावलं गेलंय. खरं तर आम्ही पुन्हा एकदा चाफेवाडी बी संघाचे आणि आमचे त्रिमूर्ती यांचं सगळ्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच. तर पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाला 4 छान लावण्याचं काम आपण नक्कीच केलंय. आपला आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करू, कारण की प्रत्येक खेळाडूला प्राइज या ठिकाणी आहे आणि ते प्राइज देखील दिले गेले. डायरेक्ट हिटसाठी देखील 100 रुपये, नंतर 50 धाब्यांसाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं, ते देखील या ठिकाणी दिलं गेलं. खरं तर त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. यस जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅचला सुरुवात होते, दोन्ही टीमला देऊयात या महत्वाच्या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. पहिलाच बॉल हा वेगानं आलाय, परंतु पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू लेग स्टिक सोडून देतो. यस पंचांचा रिव्ह्यू आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी चेक केलं जाईल LBW साठी. पंचांचा रिव्ह्यू आहे. पंच कोणत्याही डिसिजन वरती रिव्ह्यू घेऊ शकतील. यस पंचांचा चांगला डिसिजन, नॉट आउट आहे. अगदी बॉल लेगस्टिकला सोडून जातोय. नक्कीच कोणत्या टीम वरती अन्याय न बाबा, त्यासाठी नक्कीच पंचांनी स्वतःने सांगितलं की मी या ठिकाणी रिव्ह्यू घेतोय. पंचांचा एक चांगला डिसिजन आहे. नक्कीच श्रीपद सरांचं कौतुक करावं तेवढं कमी. त्यांच्याकडे भरपूर दांडगा अनुभव आहे. हा देखील यॉर्क लाईनचा बॉल पुन्हा एकदा मात्र जोरदार अपील जरूर केली होती, परंतु आता ऑफस्टिकचा बाहेरचा हा चेंडू. खरं तर सातत्याने यॉर्कर लेनवरती गोलंदाजी पाहायला मिळतीये. चांगली गोलंदाजी ज्या प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहता. यस ज्या प्रकारे दिनेशने गोलंदाजी केली होती तशाच प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहता. गोलंदाज प्रभाकरच्या माध्यमातून लगातार 2 बॉल डॉट आल्यानंतर फलंदाज मात्र प्रेशर मध्ये आले आणि त्यानंतर मात्र एक प्रेशराइज फटका खेळल्याच्या नादात आपला विकेट दिलाय. तामसे संघाला फलंदाज बाद. थँक्यू. इथं आपण पाहतात 3 बॉल हे डॉट आले, त्यामध्ये एक विकेट आलाय. मॅच आता रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. टीट फॉर टॅग जसं तसे उत्तर दिले जाते. प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि आयबॅक कॅश साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आता दिलं जाईल. आमचे त्रिमूर्ती यस प्रत्येक षटकारास 200 रुपयाचं कॅश प्राइज. आता 9 चेंडू आणि 19 धाबा संख्येची गरज आमची त्रिमूर्ती आहे. नक्कीच त्यांच्या वतीने आता प्रत्येक षटकारास 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल, परंतु या ठिकाणी वेगवान चेंडू आणि वेगवान चेंडूचं मात्र उत्तर नव्हतं. सरळ हा चेंडू मात्र स्टंप वरती होता. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि लगातारचा हा दुसरा धक्का लागलाय टीम CBT बेलापूर या संघाला. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नक्कीच आता नाना खंडवी चांगले संगीत पुन्हा एकदा या ठिकाणी सादर करतायत. यस राजेश पिरकोड यांच्याकडनं एक प्राइज येतोय. पुन्हा एकदा जर का यष्टा उद्ध्वस्त केला तर 200 रुपयाचं
कॅश प्राइज आणि इथे यष्ट उद्ध्वस्त केल्यात आणि आता राजेश पिरकड यांच्या वतीने आता हे 200 रुपयाचा कॅश प्राइज गोलंदाज प्रभाकरला दिलं जाईल. फलंदाज बाद. जवळ जवळ 3 विकेट मिळवल्या आणि आतापर्यंत एकही धाव नाही आहे. सीबीटी बेलापूर टीम पहिल्याच ओव्हर मध्ये सध्या तरी बॅकफूट वरती. आता 7 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज आहे. चांगली गोलंदाजी परंतु हा शेवटचा बॉल शिल्लक आहे. या बॉल मध्ये काय होणार, काय घडणार, काय बिघडणार. यस 200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालाय. गोलंदाज आपण पाहता प्रभाकर साठी. आता स्ट्राईक वरती नवीन बॅट्समन ललित आलाय. असे जे किरण घेऊन आलाय मैदानामध्ये परंतु या ठिकाणी आपण पाहता नक्कीच गोलंदाज यांचा रिदम थोडासा अडकलाय मैदानामध्ये. अगदी स्वप्न तर मोफत असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना मात्र तुम्हाला त्या मैदानाच्या आत मेहनत ही करावी लागेल. जो मैदानाच्या आत अफाट मेहनत करेल ना तो नक्कीच जिंकेल. जिद्द चिकाट्यानं मेहनत असं सर्व काही तुम्हाला मैदानामध्ये दाखवावं लागेल. यॉर्क लाईनचा बॉल इथना हा बॉल डॉट आलाय आणि जवळजवळ या स्पर्धेत आहे तिसरा मैदान ओव्हर आलाय. नक्कीच चांगली कामगिरी. जबरदस्त आपण पाहता 2 षटकांचा सामना आणि 2 षटकांमध्ये 19 धावसंख्येची गरज असताना मात्र पहिलाच ओव्हर हा मेडन ओव्हर आलाय. नक्कीच स्क्रीनवर आपण पाहतात गोलंदाज बॉलिंग मार्कवरती होते प्रभाकर. अप्रतिम कामगिरी झाली प्रभाकरची. खरं तर त्यांना आपण स्क्रीनवरती पाहतात. आता शेवटचे 6 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज आहे.